नमस्कार मैत्रिणींनो, आज मी झणझणीत आणि चमचमीत वाटण न करता ढेमशाची भाजी करणार आहे. याला आमच्याकडे दिलपसंदसुद्धा म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून मला सांगा. तर आता ढेमशाची भाजी करण्यासाठी ढेमशे हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याचे काप करायचे आहेत. तर काप आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे करायचे आहेत. आता ढेमशे कापल्यानंतरसुद्धा यापुढे आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत, कारण याच्यामधून पाणी थोडंसं चिकट निघते. आता ही भाजी करताना आपण ग्रेव्ही किंवा वाटण न करता अगदी साध्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत. तरीसुद्धा या भाजीची ग्रेव्ही घट्ट आणि मस्त चमचमीत तर्रीदार होते. अगदीच वेळ नसला तर ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. अशा पद्धतीने आपण दिलपसंदच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला याची भाजी करायची आहे. तर त्यासाठी कढईमध्ये मी 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. बरं, या भाजीला तेलसुद्धा जास्त लागत नाही बरं का. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत. आता आपल्याला ही फोडणी व्यवस्थित फुटू द्यायची आहे. फोडणी फुटल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. तर 10 ते 12 पानं कढीपत्त्याची घालून घ्यायची आहेत. आता कढीपत्त्याची पानंसुद्धा मस्त तळल्या गेलेली आहेत. त्याच्यानंतर कांदा घालायचा आहे. तर कांदा एक वाटी भरून बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो याच्यामध्ये घालायचा आहे. कांदा चांगला लाल रंगावर येईपर्यंत परतायचा आहे. आपण कांदा व्यवस्थित परतून घेतला तर भाजी आपली खमंग लागते बरं का. आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे लसण अद्रकाची पेस्ट. तर 1 चमचा लसण अद्रकाची पेस्ट घालायची आहे. ही लसण अद्रकाची पेस्ट छान सुगंध येईपर्यंत परतायची आहे. हे सगळं परतत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे टोमॅटो. तर लाल टोमॅटो इथे मी घेतलेला आहे, अर्धी वाटी. तर टोमॅटो हा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो आपला करपणार नाही. आता या कांदा टोमॅटोमध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर मसाले फक्त बेसिकच घालणार आहोत. तर अर्धा चमचा हळद, आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे. फार काही इथे मी मसाले घालत नाही. एवढ्या मसाल्यातच ही भाजी अगदी चविष्ट बनते. तर आता हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. गॅस मात्र लहान ठेवायचा आहे, म्हणजे मसाले जळणार नाही. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेंगादाण्याचं कूट. तर शेंगादाण्याचं कूट इथे मी 1 वाटी घेतलेला आहे. भाजून शेंगादाण्याचा कूट केलेला आहे. तर हा शेंगादाण्याचा कूट या मसाल्यांसोबत छान परतला की आपली भाजी टेस्टेड बनते. तर 1 मिनिट हा शेंगादाण्याचा कूट सतत हलवत आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. आता ही शेंगादाण्याचा कूट परतल्यानंतर याच्यामध्ये आपण घालूयात कोथिंबीर. तर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कापून घेतलेले दिलपसंदचे काप आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे दिलपसंदचे कापसुद्धा या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे आहेत. हा मसाला या फोडींना अगदी व्यवस्थित लागला पाहिजे आणि हे कापसुद्धा छान या मसाल्यासोबत परतले गेले पाहिजे. तर 1 ते 2 मिनटं आपण हे काप परतून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की मसाला आणि ही भाजी खूपच कोरडी दिसत आहे. तर शिजल्यानंतर याला खूप तेल सुटते. आता आपल्याला भाजी किती पातळ घट्ट करायची आहे त्याच्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलेले आहे आणि ही भाजी चांगली हलवून घ्यायची आहे. कशामुळे? तर आपण शेंगादाण्याचा कूट परतला होता, तो खाली लागतो, म्हणून ही भाजी चांगली हलवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतरसुद्धा आपल्याला चांगला हलवायचं आहे आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं ही भाजी शिजू द्यायची आहे. भाजी शिजत असताना 2-3 वेळेस झाकण उघडून बघायचे आहे आणि पाणी कमी असल्यास याच्यामध्ये पाणी घालून सतत हलवत राहायचे आहे. आता ही भाजी आपण चेक केलेली आहे. अगदी भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. याचा रंगही छान आलेला आहे आणि तरीही याला छान आलेली आहे. तर ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर ही भाजी आपण टिफिनलासुद्धा देऊ शकतो. तर इथे आपली वाटण न करता झणझणीत चमचमीत आणि रश्शेदार अशी ढेमशाची भाजी तयार झालेली आहे. पुन्हा भेटूयात अशाच वेगवेगळ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.